मनसेकडून राज ठाकरेंची बाजू मांडण्यासाठी हेमंत कांबळे आपल्यासोबत आहे। हेमंत कांबळेजी, विरोधकांचं हे ढोंग आहे की मग सत्याचा मोर्चा निघणारच आहे? आव्हान दिलेलं आहे गुणरत्न सदावर्तेंनी थेट राज ठाकरे यांना आणि पर्यायानं मनसेला आणि काँग्रेसला देखील, राष्ट्रवादीला देखील। हेमंतजी, मनसेची बाजू काय आहे? मनसेचा मुद्दा अजूनही तोच आहे का? विशाल नमस्कार। नमस्कार। खरं आहे की आमचा जो मुद्दा आहे म्हणजे आता मनसे आणि महाविकास आघाडीचे म्हणजे विरोधी पक्ष जे सगळे एकत्र झाले आहेत, तर आमचा मोर्चा तर निघणारच आहे। ज्यांना विरोध करायचा आहे, ज्यांना अजून काय तक्रारी करायची त्यांनी कराव्या। मी काही रेफरन्स देतो तुम्हाला। 2009 ला म्हणजे 2004च्या इंडिया शायनिंग चे कॅम्पेन फेल झाल्यानंतर 2009 ला पुन्हा भारतीय जनता पक्ष जेव्हा निवडणुकीत हारला, तेव्हा लालकृष्ण अडवाणींनी म्हणजे संसदेतही त्याची आंदोलन झाली होती आणि रस्त्यावरती आंदोलन झाली होती। म्हणजे त्यावेळी ही निवडणूक आयोगावरती संशय निर्माण केला, पण त्यावेळेला मुद्दा हा ईव्हीएम होता। आता असं झालेलं आहे की ईव्हीएम बरोबरच आता आम्ही मतदार नोंदणी जी झालेली आहे आणि त्याचे पुरावे दिलेले आहेत। बघा, आदित्य ठाकरे साहेबांनी आता त्यांचं परवा जे निर्धारित सभेमध्ये त्यांनी प्रेझेंटेशन केलं, त्यावेळी त्यांनी पुरावे दिले। राहुल गांधीजींनी तिकडे दिल्लीत पुरावे दिले। काल आमच्या गजानन काळेंनी सुलभ शौचालयामध्ये या मतदारांची नोंद झाली। असे अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत आणि ज्यांची इच्छा आहे की आम्ही कोर्टात जाऊ ते पण करू। आम्ही ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, ज्या गोष्टी ही लोकशाही सुरक्षित राहावी म्हणून ज्या ज्या गोष्टी असतील त्या आम्ही नक्की करू। दुसरं एक सांगतो की आम्हाला आता जे विरोधी पक्षांना जे म्हणतायत की ह्यांचा हे नाटक आहे, यांचे हे असे हे चालले, एक सांगतो तुम्हाला की 2010 ला भाजपचे नेते आणि जे राज्यसभा खासदारी होते त्यांनी एक पुस्तक लिहिलं, डेमोक्रेसी ऍट रिस्क, कॅन वी ट्रस्ट अवर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन। या त्यांनी ईव्हीएम वरती बोट धरलं। 2014 ला हे सत्तेत आले आणि त्याच्यानंतर ईव्हीएमचे सगळे घोटाळे बाजूला झाले का? 2019 ला ही अशाच प्रकारचे आक्षेप घेतले गेले। त्यावेळी म्हणाला यांनी भारतीय जनता पक्षाने म्हटलं होतं की हार स्वीकारा। आज प्रश्न हाच आहे ना की आतापर्यंत आम्ही ईव्हीएम बोलतो, पण आता मतदार याद्यांमधले घोटाळे, मग ते बोगस मतदार असतील की ज्यांचा काही पत्ताच नाही पण त्यांची नावं आहेत। अनेक मतदार दुबार आहेत, जे त्यांच्या मतदारसंघात दुबार आहेत, जे त्यांच्या राज्यात दुबार आहेत आणि म्हणजे इथेही या राज्यातही त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या दुसऱ्या इतर राज्यातही नाही। मग ते बिहार, उत्तर प्रदेश असेल, उत्तरांचल असेल किंवा छत्तीसगड, झारखंड, इथेही त्यांची नावं आहेत। तर अशा प्रकारचे जे आक्षेप आम्ही नोंदवतोय ते आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय ना। त्यामुळे इतर ज्याची प्रश्न या राज्यातले राज्यकर्ते का देत आहेत किंवा त्यांचे अजून कोण ठेवलेले लोक काय देत आहेत, हा आमचा प्रश्न आहे। बरं, नेत्यांचे ठेवलेले कोण म्हणून आपला इशारा मला लक्षात आला। बालाजी गाडे, विरोधकांमध्ये निवडणुका लढवण्याची ताकद नाही म्हणून मोर्चे काढत असल्याचा आरोप सदावर्तेंनी केला। पहिला प्रश्न त्यांनी पहिल्याच सेगमेंट